या ज्ञानसत्राला लाभलेले अध्यक्ष आणि अखिल महानुभाव परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे असे अमरावती आश्रमचे संचालक परमपूजनीय आदरणीय आचार्य श्री कारंजेकर दादा, तसंच ज्यांना विशेष अतिथी म्हणून या संस्थेला निमंत्रित केलेलं आहे असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय सर्वज्ञ विद्यापीठाचे अध्यक्ष परमपूजनीय श्री हंसराज दादाजी खामनीकर, जे खऱ्या अर्थानं अतिथी म्हणून लाभलेले आहेत असे परमपूजनीय श्रद्धेय आचार्य महंत श्री साळकर बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले रुद्धपूर येथील परमपूजनीय आदरणीय महंत श्री मल्ले बाबा, परमपूजनीय श्री दादांच्या सोबत आलेले संत महंत, संस्थेला मार्गदर्शक असणारे संत महंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय गुरुजन, समोर बसलेले साधू संत तपस्विनी आणि अपार श्रद्धेने जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, वास्तविक पाहता या संस्थेच्या प्रेमामुळे गेल्या 4 ते 5 वर्षापासून दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग येत असतो. बंधूंनो, आज इकडं संस्थेचं निमंत्रण खास आपण जिथं राहतो तिथंच एका राजकीय नेत्यांचं आग्रहपूर्वक आगमन, त्यांचा आत्ताच फोन आला की आम्ही 10 मिनिटांमध्ये देवगडीला पोहोचत आहोत असा कैचीमध्ये सापडलेला आम्ही. परंतु असं म्हणतात इथं प्रेम आहे, प्रेम माणसाला जिंकून घेत असतं, त्यामुळे खास देवगडीला कार्यक्रम असताना सुद्धा तातडीने मला इथे यावं लागलं. आत्ताच आमचे माननीय श्री आपल्या संस्थेचे सचिव किंवा पदाधिकारी गुरुजींनी प्रस्तावित केलं. या प्रास्ताविकामध्ये गुरुजींनी एक जी तळमळ व्यक्त केली. बंधूंनो, जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षडदर्शना गिवशिता न कळे परात्मा, तो के विमीमतील वाल्प विवेकांशे वर्णीन सर्व विषया कुलकर्म सक्तू, असा आमचे पूजाव सरकार म्हणतात. आणि त्याच परमेश्वराचा शोध मानव पंथानं लावलेला आहे की जो वेदाला कळत नाही, उपनिषदाला कळत नाही, जो चैतन्य मायेच्या पलीकडचा आहे, असं ज्यानं खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाचं तत्वज्ञान अभ्यासलं त्याच्या मनामध्ये हे वादळ निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. आणि आज आपल्या या संस्थेचे संस्थापक परमपूजनीय आदरणीय कैवल्यवासी श्री मेश्राम गुरुजी एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व होतं. बंधूंनो, आम्ही चिकलठाणा येथे असताना परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय बाबूगावकर बाबांच्या भेटीसाठी एकदा गुरुजी आले होते. त्यानंतर आमच्या बोरकर साहेबांनी एकदा कलमेश्वरला व्याख्यानमालेमध्ये गुरुजींना निमंत्रित केलं होतं. तिथं काही नरखेडच्या प्राध्यापकांनी स्वामींच्या बद्दल चुकीचे विचार मांडले होते. अक्षरशः मला आठवते की गुरुजींचे हात थरथर कापत होते, चालणं होत नव्हतं, तरी मला गुरुजींनी हाताला धरलं, एका बाजूला नेलं आणि म्हणाले, बाबा हे 3 दिवसाची व्याख्यानमाला आहे, परंतु तुम्ही 3ही दिवस इथं उपस्थित राहा. वास्तविक मलाच राहायला पाहिजे, कारण की माझ्या देखत काही प्राध्यापक लोकांनी जे विचार मांडले स्वामींच्या बद्दल किंवा मानवा पंथाच्या तत्वज्ञानाबद्दल, ते फक्त त्यांनी पुस्तकातून अभ्यासलेले आहेत. त्याला श्रद्धेची जोड नाही आहे, त्याला गुरुजनांचं मार्गदर्शन नाही आहे. आणि त्यामुळं ते सगळे विचार आपल्या स्वामींच्या दृष्टिकोनातून, पंथांच्या दृष्टिकोनातून घातक होऊ शकतात. आपण त्यांना एवढा आदर सन्मानपूर्वक स्टेजवर बोलवायचं. त्यांना पूर्ण ज्ञान नसताना जसं काही चुकीची माहिती जगापुढे सांगायची असं होऊ नये यासाठी तुम्ही जातीनं उपस्थित राहत जा. आणि सर्व भाषण झाल्यानंतर, कारण की आपण निमंत्रित केलेलं आहे, एकदा निमंत्रित केल्यानंतर त्यांचे भाषण आपल्याला घ्यावेच लागतील, पण यानंतर सर्व विषयांचं तुम्ही परिशीलन करत जा की जेणेकरून जनसामान्य भोळ्या भाबड्या सद्भक्तांचं गैरसमज होणार नाही. बंधूंनो, केवढीही तळमळ आहे. मी नेहमी सांगत असतो, 750 वर्षापूर्वीचा जर आपण महाराष्ट्र पाहिला, महाराष्ट्राचा इतिहास पाहिला, बंधूंनो 750 तर सोडा, पण 300 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र असा आमचा कसा होता, 100 वर्षापूर्वीचा आमचा महाराष्ट्र कसा होता. आणि त्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कहुना कहुनी वेशन, कहुना कहुनी वेशन, येथ जीव उद्धरी जती हेच वेशन. बंधूंनो, आम्ही एका जीवाला एका संकोचित व्याख्येमध्ये जमा केलं होतं. केवळ काही लोकांचा जो आम्हाला पुळका आला होता, स्वामींनी तोच जीव प्रत्येक स्त्री असो, पुरुष असो, प्राणी असो, पशु असो, पक्षी असो, प्रत्येकाच्या देहामध्ये तोच जीव आहे आणि त्या प्रत्येक जीवाचा उद्धार करण्याचं आमचं काम आहे, असं स्वामींनी आपल्या सूत्रपाठामध्ये, आपल्या अभिवचनामध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे. आणि हे सर्व सांगितलं असताना मी नेहमी सांगत असतो की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे असं बांधून ठेवण्यासारखा अवतार नाही आहे, ते व्यक्तिमत्व नाही आहे. आज जर स्वामींच्या तत्वज्ञानाचा आपण अभ्यास केला,
स्वामींच्या विचाराचा जर आपण अभ्यास केला तर बंधूंनो अखिल विश्वाचं कल्याण करण्याची ताकद स्वामींच्या तत्वज्ञानामध्ये आहे. स्वामी कुणाच्या मागे चालणारे नाहीत. कारण स्वामींना जर कुणाच्या मागे चालायचं होतं तर 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये चाललं होतं. त्याच्या मागे जर स्वामी चालले असते तर सर्वांनी स्वामींचा गौरव केला असता, स्वामींचा जय जयकार केला असता. परंतु स्वामींचं तत्वज्ञान ही एक वेगळी मांडणी आहे. स्वामींचं तत्वज्ञान सकल जीवमात्रांना ईश्वराचा दाखवणारा मार्ग आहे आणि त्याच मार्ग खरा मार्ग सर्वांना कळावा. ज्याला आमच्या भाषेमध्ये अज्ञान, अन्यथा ज्ञान आणि ज्ञान असं म्हणतात. जनसामान्य लोक अज्ञानामध्ये आणि अन्यथा ज्ञानामध्ये गुरफटलेले आहेत बंधूंनो. आणि स्वामींचं सूत्र आहे की जे जसं आहे ते तसं जाणतो तेच ज्ञान आहे आणि तेच ज्ञान महानुभाव पंथामध्ये आहे. हेच तर महानुभाव पंथाचं सर्व तत्वज्ञानामध्ये पंथामध्ये वेगळं पण आहे. आणि पुन्हा जर आम्ही घिसडघाई केली तर, पुन्हा जर आम्ही खिचडी केली तर महानुभाव पंथाचं वेगळे पण काय राहणार आहे. आपण नेहमी सांगत असतो अहो द्वैतवादी तत्वज्ञान आहे, अद्वैतवादी तत्वज्ञान आहे. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पूर्ण द्वैतवाद सांगितलेला आहे. बंधूंनो पुढे तुम्हाला 2 पदार्थ दिसतील. कुठे 1 सांगितलं असेल, कुठे 3 सांगितले असेल. परंतु एका अभ्यासकांच्या मी भाषण ऐकलं होतं तेव्हा ते म्हणाले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची सर्वात मोठी देणगी असेल तर आम्हाला देवता वर्ग ही देणगी आहे. देवता वर्ग आम्हाला माहितच नव्हता म्हणले. काही स्वामींनी स्वतंत्र 4 पदार्थ सांगितले. पूर्ण द्वैत आहे, ते जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे आणि परमेश्वर आहे. आणि एवढा मोठा तत्वज्ञानाला जर आम्ही चुकीच्या मार्गामुळे अज्ञान लोकांमध्ये गैरसमज जर पसरवत असलो तर आमच्यासारखी मग कोण अज्ञान आहे, अन्यथा ज्ञानी कोण आहे. आणि बंधूंनो आपल्या ज्या उद्देशानं गुरुजींनी या महानुभाव परमार्गाध्ययन मंदिर संस्थेची स्थापना केली होती बंधूंनो 100 वर्षाचा 50 वर्षापूर्वी जर आपण नागपूरकरता इतिहास पाहिला तर आम्ही वर्धेच्या अलीकडे येत नव्हतो. नागपूर भागामध्ये आमचे मठ मंदिर होते प्राचीन, पण तिथं साधू संत येत नव्हते, आमचे महंत येत नव्हते. तेव्हा इथल्या भोळ्या भाबड्या उपदेशांना आज आमची उपदेशाला खिचण्याची ही लागलेली आहे की इकडे खिचतात तिकडे खिचतात. तेव्हा यांना वारस कोण होतं, तेव्हा यांना खिचणारं कोण होतं. आणि तेव्हा जर गुरुजी सारखे कार्यकर्ते या नागपूर जिल्ह्यामध्ये नसते बंधूंनो तर आज महानुभाव पंथाचे जे स्वरूप नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं नसते. विचारता कामा नये बंधूंनो. जेव्हा धर्मांतराची लाट आली महानुभाव पंथाला कुणीच वाली नव्हतं. जबरदस्ती घरामध्ये घुसून तुमचे विशेष विहिरीमध्ये फेकून देत होते, तुमच्या पोथ्या वरबडून घेत होत्या आणि दगड घाशाचा तुमचा उपहास करत होते. तेव्हा आम्ही कुठे गेलो होतो. आणि ज्यांनी आपल्या अंतःकरणातून किंवा ज्यांनी आपल्या तळपायाची आग मस्तकाला जाईपर्यंत कुणाचाही विचार न करता केवळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीवर महानुभाव पंथावर तत्वज्ञानावर श्रद्धा असल्यामुळं त्यांच्या रोमारोमामध्ये ते तत्वज्ञान भिनल्यामुळं जे खरं आहे त्याचा आम्ही प्रचार मरेपर्यंत करणार. इथं आम्ही कुणी आमचा गौरव करो की अपमान करू याचा विचार केला नाही. अशांची आम्ही कधी किंमत करणार आहोत की नाही. आणि आज आमच्या संस्थेला अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या माध्यमातून जो त्यांचा गौरव झाला, गुरुजींचं जे स्वप्न पूर्ण झालं याचा जो आनंद झालेला आहे बंधूंनो. शोभायात्रा निघाली. 2 वर्षापूर्वीच आम्ही एक असा विषय केला होता की आपण एवढा कार्यक्रम करतो, कमीत कमी आपल्या परिसरामध्ये लोकांना कळलं पाहिजे. आपण थोडी अशी शोभायात्रा काढली तर. परंतु आज यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. आणि काय सांगावं आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या ह्याच्यामध्ये नाचत होते. तेव्हा तर मला नक्कीच कुठलं चरित्र आठवलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा आपल्या गावामध्ये आले होते आणि तेव्हा राघव भटांना जो आनंद झाला होता आणि तेव्हा राघव भटांनी डोळविरा या गावामध्ये जे नृत्य केलं होतं बंधूंनो ते नृत्य महत्वाचं आहे, तो आनंद महत्वाचा आहे. आणि तोच आनंद आज आम्हाला या महानुभाव परमार्गाध्ययन मंदिर संस्थेमध्ये पाहायला भेटला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या या भक्तीचा, त्यांच्या या आनंदाचा स्वीकार करो आणि त्यांची जी स्वामींच्या प्रती निष्ठा आहे, महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाची जी निष्ठा आहे ते खरं ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. निमित्त संपन्न होत असलेल्या सोहळ्याचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष पूजनीय श्री दादाजी, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित असलेले परमादरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री साळकर बाबाजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संतगण, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व धर्मप्रेमी वासनिक नामधारक बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी हा 20वा वर्धापन दिन संपन्न होत आहे. हे पाहून मनाला खरोखर समाधान वाटलं. आणि
दुधात साखर पडावी, त्याप्रमाणे कैवल्यवासी मेश्राम साहेबांचा भारतीय दर्शने आणि महानुभाव तत्वज्ञान हा ग्रंथ तब्बल 30 वर्षानंतर या ठिकाणी प्रकाशित झाला, ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मेश्राम साहेबांनी ज्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी हा ग्रंथ समर्पण केला, त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपा प्रसादाने हा दुसरी आवृत्ती काढण्याचा योग आलेला आहे. त्याची थोडक्यात माहिती अशी की दत्तात्रय प्रभूंच्या 12 खंडी पदयात्रेच्या व्यवस्थापनाच्या निमित्ताने आम्ही पुसद येथे गेलो असताना दहिकर साहेबांच्याकडे आमचा मुक्काम होता आणि त्यांच्या शेजारी श्री भावे साहेब हे वास्तव्याला होते. तिथे वास्तव्याला होते आणि आम्ही तिथे मुक्कामाला होतो. त्यावेळेला त्यांचा परिचय झाला आणि या ग्रंथाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. त्यांना मी सांगितलं की हा ग्रंथ अतिशय सुंदर आहे आणि हा सर्वज्ञ विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये नियुक्त केलेला आहे. या ग्रंथाच्या प्रती आता उपलब्ध नाहीत. आम्ही हा ग्रंथ अभ्यासक्रमामध्ये लावल्यानंतर त्याच्या झेरॉक्स प्रती काढल्या. त्या झेरॉक्सवरती बराचसा खर्च झाला आणि झेरॉक्स करून त्या प्रती विद्यार्थ्यांना मी पुरवल्या. तर या ग्रंथाची आवृत्ती निघावी असा मी माझा मनोदय त्यांच्याकडे व्यक्त केला आणि मग त्यांना सांगितलं की परमार्ग अध्ययन मंदिरातर्फे निघत असेल तर ठीकच आहे, नसेल तर ती सेवा मला द्यावी, मी ती आनंदाने स्वीकारेन. आणि लगेच त्यांनी नागपूरशी संबंध केला. या परमार्ग अध्ययन मंदिराचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क केल्यानंतर अवघ्या 2 दिवसामध्ये हे काम झालं आणि जांभुरा येथे कृष्णाजी खोब्रागडे आणि त्यांचे सहकारी आले आणि त्यांनी लगेचच हा ग्रंथ प्रकाशनासाठी मुक्त करून दिला. हा ग्रंथ म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या तत्वज्ञानाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य सांगणारा हा एकमेव ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. कारण डॉक्टर कोलते साहेबांनी महानुभाव तत्वज्ञान हे समाजासमोर आणलं आणि महानुभाव पंथाचं तत्वज्ञान काय आहे हे या जगातल्या सगळ्या माणसांना कळालं आणि महानुभाव संप्रदायाविषयीचे जे काही गैरसमज अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या अन्य समाजामध्ये जोपासले जात होते, ते गैरसमज दूर होण्याला मदत झाली. पण मी असं म्हणेन त्याही पेक्षा भारतीय दर्शनशास्त्रामध्ये महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचं, श्री चक्रस्वामींच्या तत्वज्ञानाचं काय स्थान आहे हे जर निर्भीडपणे आणि कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता हे जर कोणी समाजाला दाखवून दिलं असेल तर ते कैवल्यवासी मेश्राम साहेबांच्या ग्रंथाने सांगितले. या ग्रंथामध्ये 12 प्रकरणं आहेत. जीव, देवता, कारण प्रपंच, परमेश्वर, सृष्टी सिद्धांत, पुनर्जन्म, देवता प्राप्तीचे मार्ग, निवृत्ती मार्ग, प्रवृत्ती मार्ग आणि नैतिक अनुशासन अशा प्रकारची विविध प्रकरणं डॉक्टर साहेबांनी त्याच्यामध्ये मांडलेली आहेत. हा ग्रंथ वाचत असताना असं वाटतं की हे एवढं मोठं संशोधन जे आहे हे खरोखर त्यांच्या विलक्षण बुद्धीचं एक प्रचिती आहे ती. कारण प्रत्येक तत्व, समजा जीव तत्व आहे, देवता तत्व आहे, पुनर्जन्म सिद्धांत आहे, सृष्टी सिद्धांत आहे, निवृत्ती मार्ग आहे, प्रवृत्ती मार्ग आहे, नैतिक अनुशासन आहे, ही सगळी प्रकरणं या प्रत्येक तत्वाविषयी प्रत्येक दर्शनशास्त्राचं काय मत आहे, मानव तत्वज्ञानाचं काय मत आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये साम्य आणि वैषम्य काय आहे आणि हे सर्व सांगून झाल्यानंतर त्याचं जे समालोचन करणं हे अतिशय बुद्धिमत्तेचं काम आहे. हे सर्वसामान्य बुद्धीचं काम नाही. आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या विलक्षण अशा प्रतिभेचं दर्शन आपल्याला ग्रंथामध्ये घडतं. आणि म्हणून स्वामींच्या तत्वज्ञानाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. आणि या ग्रंथावरचं जे समालोचन आहे ते समालोचन